आम्ही असेच जाणार या खानदेशी महाराज, आम्ही असेच उभ्याच मानणार. गेलं 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 गेलं. किती करायचं महाराज, काही त्याला स्टॅमिना आहे मशीन. मी माणूसच ना, 26 वर्ष लागले महाराज, महाराज झालेला 26 वर्ष लागले. हलक्या हाती 80 धरा महिन्याला, 12 माही. बरं लोक म्हणते मग एवढं जीव आलं तर करावं का? आला नाही करावा ती कुणाही घोडा, वेळेत नाही झालं ती कुणाही खसक्या. समाजाचा नियम आहे, स्वार्थ साधला तर समोरचं जग चांगलं. नाही साधला विषय मिटला. थोडा अभंगाकडे टच लायचं आपल्याला, मग गडबड होईल. मग ते जाणकार ऐकणारा मूड खराब होतो, त्याला मजा राहत नाही. माळीत म्हणे 108च का इथं होता. पण तुम्ही काय काळजी करायचं नाही, मी रात बरी भर कुठे जाऊ दे. हरी हा तीर्थ आहेत 108 आणि हरिपाठात हरी हा शब्द आहे 108 वेळा. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग मागणीपर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा मागणीपर घेण्याचं कारण, मंदिर पूर्ण होईल पण कळत सडला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16 कस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, आणि सप्ताह पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. पुरावा 18वा अध्याय. देवळाची या कामा कळशू. बस प्रत्येक वाक्याला पुरावे ऐका. मंदिराला कळत चढलाय, आता मंदिर पूर्ण झालंय. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलंय, पूर्ण झालं. पण जगात 2 वृक्ष आहेत, त्यांना फळ येत नाही. एक वाद आणि 2 संसार. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आणि त्या 1 मिनिटात उत्तर बसलेली माणसं, संसाराला फळ काय? पश्चाताप, एवढंच फळ आहे त्याच्यात. नसती बायको केली, नसता पैदा केला, पश्चाताप. ओवी पहा किती सुंदर आहे. यया फुल ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वादाला फळ नाहीये आणि संसाराला फळ नाहीये. पुरावा, वादाला फळ का नाही? वाद घालून फायदा नाही ना. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, मी मरल ना महाराज, हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपलीच आठवण येईल का हा काय म्हणत. आता तुम्ही आम्हाला काय नाव ठेवायचं ते ठेवा, पण पाया पडून सांगतो कोणत्याही गोष्टीत माघार घ्या, त्याच्यात जय आहे, त्याच्यात जय. वादाचे दिवस आज राहिले नाहीत. काय मत आहे तुमचं? माघार घ्या, काय फरक पडत नाही. माघारीमध्ये जय. हलकट माणसं म्हणतील बा होऊन द्यायची, त्याची जिरवायची, ते हो, पण माघारीमध्ये जय. रामेश्वर भट आणि बंबाजी या दोघांकडून जर माघार घेतली नसती, जगद्गुरू झाले नसते. तेव्हा जर रामेश्वराच्या तुकोबाराने 2-4 ठोन दिल्या असत्या, अजून पोलीस केस चालली असती. जामीन आणा, तुकारामाला उभं करा आणि बंबाजीला सापडा. महाराजांनी सरळ सांगून टाकलं, नाही 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 नाही, जो माघार घेईल त्याचा जयच आहे. नम्र व्हायला शिका. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. नवरा बायकोचं भांडण जाणून होऊ द्या ना, पुरुष मंडळीला सांगतो, फक्त तिच्या गप्पा पाहत राहायचं, बोलायचं नाही. भुकू द्या तिला, भुकू द्या, थोडं पावर होऊ द्या तिथं. ती काय पिसाळली का? फक्त तिच्या गप्पा पाहत राहत. ती कटाळत गप्प बसत, ते करील काय? पण आपण बावळात तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली बा. 40 वर्ष जाऊन बसलं, घेणं नाही. सोपे मंत्र आहे तो, काहीच नाही. शिक्षकांना कॉपी पकडली ना, फक्त एक शब्द आहे, सर परत करणार नाही. वाचला ना काय?
म्हणायला काही तकलीफ आहे का? सर पाया पडतो परत बेट शाळा सुटल्यावर वरचा गुंठा इकीन पण तुझी जिरीन बेट बेटला गुरुजी आयुष्यभर म्हशी बाजाराची वेळ आली काय करतो. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहे आणि बाहेरचं इतकं आहे इतकंच आहेत. केरळवरून आलंय केरळवरून इतकंच आहे हवा भरतय. त्यानं गुंठा घेतलाय हायवेला हवा भरणे हो. आपला गुंठा इकून त्याच्या का हवा भरायला जातोय 35 भर पुढं 35 भर माग. मागून की चड्डी फाटेल फाडून टाकीन मग ही कोण शिवीन. ओवी बा किती सुंदर आहे झटका. नवलांकराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाही तरी गेला.
शीतल शांतीचा आला शीतल शांतीचा सुख झाले या शरीर घोळा वाजती भांडण लावण्यात काय रंग होतो लग्न मोडायला काय मूड घेतो वाईट गोष्टीत रंगायचं नाही इथं रंगायचं आणि इथं जो रंगला तो रंगलाच म्हणून तर प्रमाण झालं तुकिता ब्रह्म तुकासी आज कीर्तनाला घेतला मग तुकोबरायांचा आहे संसार अपूर्णांक आहे परमार्थ पूर्ण आहे पण माझं वाक्य आहे संसाराला फळ नाही आणि कोणत्याही गोष्टीत माघार घ्या जय आहे भांडणं करण्यात मजा राहिली नाही आता काय मजा 40 वर्ष केस चालली 1.5 गुंठा जागेवरून वकील आहे मला हे दोघं मेले तरी यांचे पोरं म्हणले लावून धरू काय लावून धरितो मी सोडून द्या मला आपलं 2 भावांची 40 वर्ष केस चालली शेतीच्या बांधावरून प्रश्न मग ते 1 फुटाचा आहे दोघांनीच बसलं पाहिजे तिसऱ्याने बोलवायचं नाही भाऊ आपल्याला माहिती आहे तो फूट संघ येत नाही ना आपणही संघ घे तुला फूट घे मिटून टाक समाधानाने झोपतील लोक पण काही हलकटांना वाढवायची सवय थोड्या करता का जीव माघार घेतो पर आता बोर्डावर केस आली जातील 5-50 पण त्याची जिरण ना तो मला कालवणाला तेल नाही माझ्या काय जिरतो त्याची मी कशाला आहे
मग ऐकून 5-50 घे पण त्याची या जिरवा पायीच माणसं भिकारी झाली. 70% लोक जिरवा जिरवी पायीच मेली. आत्तापर्यंतच्या लोकांचं वाटोळं 3च गोष्टीने केलंय: जिरवणे, अहंकार आणि अज्ञान. ज्ञानच कुठे? 50 महिला अशा निघतील कीर्तनात आत्ता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत? 50 तर नक्की निघतील. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. काय कारण? करेक्ट. हिस्सा उत्तर बरोबर आहे महाराज. हा विनोद नाही महाराज. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, पाया पडून. हे इंद्रिकडचे वाक्य आहेत महाराज. तुम्हाला मला काय म्हणायचं ते म्हणा, तुम्हाला मला काय नाव ठेवायचं ते ठेवा, शिव्या द्यायच्या शिव्या द्या, पण ते काल सत्य आहे, आज सत्य आहे. स्वार्थापायी नाथे तोडू नका. सगळं मिळेल महाराज, नाथे नाही मिळणार. भाऊ येतो. हो, महिला मंडळाकडे कारभार गेल्यामुळे बायाने घरातला सक्का मामा बदलावला. आता एक लग्नात नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. पुढे सापडली काय तुझी अवलाद? असा लॉन्स मध्ये कपडे काढून आणला पाहिजे गुरु मामा. हलकट नाही ते काही करायचं. हो, काही झालं तर नाथ एक रक्तच वाक्य सांगा. आता मी तुमच्या मुलासारखं आहे. आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. व्यवहार आहे. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, त्याच्या घरात जाऊ नका, त्याच्याशी तोंड पाहू नका, पण तुमच्यावर प्रसंग आल्यावर तो आहे हे विसरू नका. अरे हे मित्र काय, हे पागल मंडळी, ही फक्त आपल्या सगळी हिंडत, यांना काय घेणे? काही लोक म्हणतात मला लय लोक मानित्या. पागल आहे तू. पाजायचं बंद करतोय, मावतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मला लय किंमत आहे, गाजरं खात नाही कोणी कोणाला. लोकांना काय घेणे? भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तर त्याचा मुक्काम पोथ्यात. दाणा निघून गेला की त्याचा मुक्काम चुलीत. 8व्या अध्यायामध्ये 3 ओव्या आहेत. 8व्या अध्यायात एक ओवी 199 नंबरची आहे, एक ओवी 198 नंबरची आहे आणि एक ओवी 200 नंबरची आहे. 8व्या अध्यायात ज्ञानोबारायनं सरळ सांगून टाकलं, ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचं परत ऊस होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा देव कळालेला माणूस दुःखी होणार नाही आणि अज्ञानी माणूस देवापर्यंत जाऊ शकत नाही. याला पहिल्या अध्यायात 3 ओव्या आहेत. पहिल्या अध्यायात 3 ओव्या ऐका कोणता आहे? लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. आणि मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. देव प्राप्त करण्याची ताकद फक्त नरशर्यत आणि ज्ञानातच आहे. म्हणून तर माऊलीने एक ओवी पहा किती सुंदर लिहिली. 16व्या अध्यायात ओवी आहे, पतीची मता अनुसरो पतिव्रता, पण कधी शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य इतरण. पैशाची गमेंट झाली, शास्त्र पाळायचं नाही, सोमवार नाही, एकादश नाही, उताटेलपणा आपला कधी बी, तर चालतं का? कुठीचं लग्न करायचं पुरीचं पण एकादशीलाच माझाटल्यावानी आपलं काही करायचं कारण पैशाची गमेंट. हलकट क्वालिटीचं काय होतं बा? एकादशीला पुरीचं लगीन केलं काय होतंय? काय होत नाही, काय होत नाही, पण जिरती. शास्त्र पाळणारी माणसं ध्यानात ठेवा. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाहीये, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. माझी भाषा थोडीच आहे का? एकादशी सोमवार न करती कोण होईल तयाची गती. मग आपल्याकडे ऊत आला पैशाला, मामनाने तुम्हाला मामनाने ती दिली, मामन आमुशाला देईल, त्याला काय घेणे? बामनाला काय करायचं? लोकच आपले बामनाला म्हणतात थोडं सरकून घ्या, गुरु खाली वर करा. तो म्हणला गुरु खाली नाही, गुरुच्या बोकांडी जरी गुरु बसला तरी जुळत नाही. राज बदला, ते जमत, नाव बदला, पण दणका झालाच दणका. आणि जावायची एवढं निघलं एकादश. महाराजांची भाषा आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. वार्य वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे.
मग मला एकानं कीर्तनात विचारलं परदिशी उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. हो, ते 16व्या अध्यायात ओवी आहे 300 नंबरची, सूर्याचे धनको नाविश झाले. पण ही मंडळी अशीच मरती कशी. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200, पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. कोणत्याही बसलेल्या माणसानं मला सांगावं, मी पोरगी पळून आलेले, मा संसार चांगला आहे, त्या लग्नाचे अख्खे पैसे भरून देईल. रोख घे शांबड्या, रोख द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. मासले द्यायला येडे काम. माना नाही तर नका मानू, पण ओव्यांच्या प्रमाणानुसार शास्त्र आहे. आणि पाया पडून सांगतो, इथून पुढच्या लोकांना शास्त्राकडे वळावाच. इथून पुढच्या लोकांना शास्त्राकडे वळावाच लागेल. गुरुवार केले महिला म्हणलं तुम्ही, शारीरिक संपले, काही फरक नाही. मी सांगितलं कोणी होता कुठाना, बावळ्याचा बाजार नाही. तर पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझविने संसारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ. वव्या त्याला बोगसगिरी नाही. वव्या आहे का महाराज मंडळीच्या लगेच ध्यानात येतील. 3ऱ्या अध्यायातले वव्य, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्माते जावा. त्याला बोंबलं धिंडवतो देवाला. काशीला जाणारी अडपट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे हलकट काशीला गेला, मी डाव्याचं खात नाही, कानपाड फोडील. काशीचा डावीचा सबंध काय, तुला जायलाच कोणी सांगितलं होतं. बावळट नाही तिकडून आला तर घराचं वाटोळं झालं, काल गेला काशी. आणि आमच्याकडे काशीला जाण्याची हौस आपल्याला कमी. याडपाट, तिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे, बी लागलीच. चालली गचपान घेऊन काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचं काशी लोक नेणं धंदा झालाय. पैसे उरत्या, दिवस निघत्या, उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. ओ महाराज, तुम्हाला मी बोगस कधीच बोलणार नाही महाराज, कधीच नाही, प्रमाणाच्या बाहेर बोलणारच नाही. आमच्याकडे प्रमाण असतंय. तुम्ही म्हणाल हा कोण टिकूजी लागून गेला काशीला जाणारा बोलला. 12व्या अध्यायात अशी ओवी आहे, मोक्ष देऊन उदार होय केल काशी, शरीर तये ठाई वेच केजे. नसलं प्रमाण वाटत परवडत ना तुम्हाला. हे सकळई तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. आणि सकळई संत भेटती एक वेळा, पुंडलिका डोळा. पुरावा त्याला हरिपदा तीर्थवर्त नेम. आणि अजून एक पुरावा येत वडील जे करती तया नाम धर्म ठेवती. मग आपलं काही बावळट सारखं चालायचं. चला चला घ्या, गुरुवार केले, करा करा, परत करा या गुरुवारी सुरू. 4 गुरुवार पैकी एखाद्या नवरीचा गुरुवार पाया पडली. 4 दिवस झाले सासऱ्याला चहा नाही, तू उद्यपन घाली ती. काय झालंय महाराज, महाराजांची भाषा आहे. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, आणि विषय लोभी मन, आणि साधना अवघे म्हणाले. काय नाही मार, ही उपाशी पास करणारी माणसं येडी होणार मागून. आणि मी खाती नाही मरताना, मरताना खात खात मरावा. काही माणसं पहा तुम्ही 3-3 वर्ष खाटावय पडेल, मरती नाही, मरती नाही खाती नाही.
चहा दूध थोडी दारू महाराजांचं प्रमाणे बर का आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे मातेची या खोळे डोक्यात आणायचं नाही उपास बिपास करायचं लहानाले पोरं इकडे माझ्याकडे बघा पटकन बोलता येतं तुम्हाला मग बोला पटकन आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि भामटेवाने खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा करेक्ट आणि हेडमास्टर कोण मम्मी करेक्ट आपला पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरतो मम्मीला हा 4 गुरुवारचा प्रसाद उत्तर त्यांनी आपण दिला तर झोपला असतं त्यांना अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गाथेतील चरणाचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही माझ्या तोंडातलं परत एक वाक्य आहे वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही सप्ताह त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही फटाफटा बोलत जायचं यशला यश नोला नो उगाच काय तंगड्यावर करा गुडघे फाकवा यायचं नाही लांब उभं राहायचं चांगला चप्पल जोड पाहायचा डोक्याला ताण करीत बसू महाराज एक वाक्य सांगा जगातली सगळी दुःख घालवण्याची ताकदच कीर्तनात आहे किती मोठं संकट असू द्या तेवढं गार करण्याची ताकद फक्त तुम्ही आता माझ्यासमोर बसलेलं तुमच्या डोक्यातली खटकीच गेली येळ भरायची काय टेन्शन मी सेंटर आहे माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार बसलेल्या कोणत्याही बी 6 महिने त्याला अटॅक येत नाही सर्टिफिकेट घ्यायचं आपलं तू एकटा हसतो घरी गेलो मोकळा होतो मोकळा आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार महाराज विनोद समजू नका हसणं ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे ती काही मानव निर्मित आहे का देव निर्मित आहे हसलंच पाहिजे हो आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा वाईट दिवस कॅमेरावाला आपल्याला हसाय सांगतोय त्या दिवशी माणसानं फाशी घ्यावा
फोटोवाला आपल्याला आपल्या पुढे येतो, स्माइल 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 स्माइल, मग आपण म्हणायचं ईश्वराने दिलेली देणगी आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान. अरे हसत हसत जगा ना, हसत हसत मारा. महाराज तुम्हाला मला जीवन आहे, तुम्हाला मला जीवन आहे. महिला मंडळ महिला मंडळ भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं, भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं तर कोणी त्याला जवळ घेतं. भिकारणीचं पोरग रडायला लागलं तर कोणी त्याला 2 रुपये. या जगामध्ये एक आई झाली महाराज, त्या आईनं 4 मुलं जन्माला घातली, पण जगातला एक माणूस असा नाही झाला महाराज का त्यांनी त्यांचा गाल वाढला नाही का मुक्का घेतला नाही. हो, एका आईनं मुक्का नाही घेतला का एका माणसाने गाल नाही वाढला. अरे गाल वाढायचा मुक्का घ्यायचं जाऊ द्या महाराज, पण तोंडातला शब्द सुद्धा कधी चांगला गेला नाही. तो तर जाऊ द्या, पण पोटाला अन्न दिलं नाही. पण त्याच आईचा एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा साक्षात ब्रह्मदेव ठरला आणि एक आदिमाया शक्ती ठरली. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती लातारू विश्वाचा गुरु ठरला. आणि आपल्याला काय रोग झालाय. आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, मला म्हणला बाबा टाळ तू, मग हे दिंड्या बिंड्या फुटल्या का म्हणून. अरे दिंड्या काढणारे जे लोक ना यांच्यावर इतके वाईट दिवस येणार आहे 2-3 वर्षात. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, लोकच नाही का. अहो माणसं फुगीर झाली महाराज, नम्रता परमार्थात राहिली नाही. लोकांना पूर्वी आपण भजन शिकलो तर फटके सहन करायचं, अपमानाची बाजू सहन करायचं, आपण भजनात बसायचं. कोणी टाळ ओढून घेतला ते आपण भजनात बसत होतो. आज भजनाकडे डोळे वाचून पाहायचे सुद्धा दिवस नाही, ठेवून ते भजन गेलं उडत. मग दिंड्यांचं हेच झालं, टाळ नीट वाजव, मला म्हणला दुसरी दिंडी. खेळ झाला फार त्या दिंड्यांचा. परमार्थ वाढला नाही, परमार्थात अहंकार वाढला आणि अहंकारामुळे परमार्थाचं वाटलं झालं. हो, दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले या खंडाळी नाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजक श्रीमद भागवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण ग्रामस्थ मंडळ 12वे गाव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गावदेवी मंदिर ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ 12वे गाव तालुका कल्याण. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे याच्यात नाही ते. हा दारुडे बिरुडे बेवडे बिवडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पोरी बिरी, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला उचलून पडणारी पोरं, 90 पेणारी पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बावडे पुढारी फाडारी सगळ्यांच्या वतीनं 12वी गाव कल्याण कल्याण परिसरातील गायकवाद सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि मागणी पर कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत चाललं होतं ते एकदम फायनल आहे. अभंग कोणाचा आहे चिंता करायची नाही. हे मुद्दे काळाची गरज आहे. फक्त नम्रतेत देव आहे एवढं फायनल करा. माघार येडा मोटरसायकलवरती का जण चालले, फुल पेले, उसाचा ट्रक भरून आला, त्यानं हॉर्न वाजवला. गरज आहे का नाही हॉर्न वाजवले. याला राग आला. ही बिनबापाची अवलाद 90 हल्ली भंगार क्वालिटी याने त्याच्या 2 कानपट्टीत ठेवून दिल्या. का वाजवला हॉर्न. तो कच्चा नव्हता, टामी घेऊन उतरला, खुब्यातूनच काढले तिने. हे उतरले म्हणले गुडघे गेले गाडशी. मग नम्र वागल्यानं काय मरत का मला. उगाच माझा टेलपणा करायचा. मोटरसायकलवर चाललं ना कुत्र्याला लात आणते ती. त्याचा बाप पिसाळेला होता. काय बावळटपण आहे. हो, गायकवाद गुणीजन सप्ताह कमिटीला धन्यवाद आणि कीर्तनाला 2-3 मुद्दे देवाकडे मागायचे ना अभंगाला सुरुवात करायची. हे देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरच्याने प्रार्थना. आणि सांगा देवाला, देवा तुम्हाला गरीब कर. देवा देवा तुम्हाला गरीब करणार. अरे मला माहिती आहे देवा, तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू. तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू. खरं सांगू का देवा तुला, तुझी भक्तीन गरीब होती तर दळू लागायला आला, तुझी भक्तीन गरीब होती तर भाजी काढू लागायला आला, तुझा भक्तीन गरीब होती तर बाळणपणाला आला, आणि तुझी भक्तीन गरीब होती तर मा शिकू लागला ना. हा
मग खरं सांग ना देवा, मला माहिती आहे ना सातवा, मला माहिती आहे ना देवा, मी वैकुंठी नसे, हे तुझं ब्रीद आहे, भानुबिंबई न दिसे. मग एक कर ना देवा, माझ्या फक्त 2 गोष्टी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. आणि त्याच मागणीला अनुसरून आजचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी गायकवाद गुणेन टाळकरी बेळकरी यांनी जरा बारीक लक्ष द्या. पहिलं जग शून्य होतं, हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. पहिले कोठेच नव्हते भंगा इथे यायचे आपल्याला. ही गाडी बिडी हे ना काय हे मरू जाऊ दे, काय का मागू नये, काय उपयोग आहे. देव काय, देव रात्रीत नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. दुपारी गाडीतून हात काढणारा त्याच गाडी खाली संध्याकाळी मारू शकतो. त्याला काय करील ते काय नाही राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. मेन मुद्द्यात घेसलोय आपण, थोडं किचकट आहे. पहिलं जग शून्य होतं, पहिले कोटे नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते. पायी कानोबा तेरे 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 बोल जा. याचा अर्थ अजून जग तयार झालं नाही. जग तयार करायचं ज्याने ठरवलं त्याचं असं म्हणणं आहे, एक एकलीची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14 होणे, किंवा जेने हे विश्व निर्मिले. देवाने जग तयार करायचं ठरवलं. आता काय केलं ऐका. पहिलं जग होतं ब्रह्म, मूळ ब्रह्म एकच आहे. आता हे जाती विती हा सगळा बावलात पण आहे. तिकडे तर आपलं डोकं लावायची काही याडपटायचे कुठं नाही लागत त्यांचं. हा, आमच्याकडे एकच जात आहे, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. तिसऱ्या दोरी. आता ऐका, झालं माणूस तयार करायचं ठरलं, म्हणजे माणूस नाही ठरला. काय काय ठरलं. पहिलं होतं एम ऐ पहिलं शून्य होतं, त्यातून ब्रह्म तयार झालं. आणि ब्रह्मातून 4 खाली झाल्या, जारद स्वेदस अंडस उद्भिद. 4 झाल्या खाली, 84 लक्ष झाल्या योनी. आणि देवाने जगाकडे पाहिलं तर माणूसच नाही तर जग करून काय करता. मग देवाने असं ठरवलं, याला आयुष्य द्यायचं कमी, पण अशी बुद्धी द्यायची यानं देव पाहिला नाही पाहिजे, देव झाला पाहिजे. आपण देव पाहायचा नाही. काय पाहतो 16 तास आलं दिलं होतं मागच्या एकादशीला. बारीत गारठ लाखेरात 6 बिड्याचे बंडल खपली आणि 3 तंबाखूच्या पुढे हाणल्या. आणि तांबडं फुटायच्या टायमाला मंदिराजवळ आलं, घुसला आतमध्ये. समाधीजवळ जाताना वाकावं लागत, वाकलं त्याला वर कॅमेरा दिसला. समाधी सोहळ्याच्या काळात कॅमेरा ठेवत्या, आपण दिसतो त्याच्यात. हा मी कसा दिसतो पाहायला गेला त्याच्यात. पुजाऱ्याने लोटला बाहेर. तो बाहेर आले म्हणला समाधीच नाही आतमध्ये. अरे बाबा देव पाहू नका, देव व्हा. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. वा वा. देव माणूस करायचं ठरवलं, याला आयुष्य दिलं कमी, पण बुद्धी इतकी दिली आणि याला आयुष्य कमी दिलं तेच बरं झालं. याला इनमिन दिले 100
50 गेले झोपेत, शिल्लक राहिले 50. 50 मध्ये 3 टप्पे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, म्हातारपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, तरुणपण आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात. काय केलं म्या, काय केलं म्या, काय केलं नाही तो. अरे देवा, म्याच पैदा केला आणि माझ्यावर धावला. आता शिकतो धावलाय, आता शिक धावलाय. जर सही केली नाही तर मोक्षील. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले ते एक अभंग सांगतो तुम्हाला, नाटाचा अभंग आहे. मी तर अनाथापराधी कर्म हिनमती मंदबुद्धी तुझ्या आठवले नाही कधी वाचे कृपाने ती माय बापा नाही ऐकले गायले गीत धरीलेला सांडिले तर नावडे पुराण बसले संत केले बोत परनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळलेला पिंड करचालना नाही. संत सेवा घडले दान पूजा लोकांना मूर्तीचे असंग संघ घडले आणि बहुता धर्मपावनाकडे इथं नाही बोलू आठवते. आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारून तो कृपेचा सागरून उतरी पार तुका माने. माहिला म्हटलं पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. आधार ना, आधार ना, आधार ना. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तो आणि झोडाय माणूस मिळाला तिला. ती महिनाभर अगोदर विचारती प्रस्थान कधी आहे, प्रस्थान. भावाची पोरगी सहसा करायची टाळावा. काही झालं तर तो भाऊ आहे आपला, पण तिचा मुलगा आहे, तिचा बाप आहे, तो मुलीचीच बाजू घेणार, तो आपली बाजू कशी घेईन? आता कोणचं जुळत जुळत आला असेल तर त्याला फोन करून सांगा घरी गेलो भाऊ कोण नाही दे. हा विनोद नाही महाराज. ममत्व माणसाला नाथे तोडायला लावल्याशिवाय, उद्या सासू सुनेचं भांडण झालं तर पोरीचा बाप गुड्डीचा काय दोष नाही. माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय, नाही तर गुड्डी खास आपली. गुड्डी माझी पहिल्यापासून हुशारच. गुड्डी 10वीला परीक्षेला गेली तर 3 आठवडे पडून गेली ती, पण गुड्डीनं कोणाला कानाला धाका लागून. गुड्डी माझी पहिल्यापासून हुशार. गुड्डी पायी 4 पोरांनी भाषा घेतल्या, पण गुड्डीला गम नाही. माझी गुड्डी हुशार. काय झालंय महाराज? चला थोडं पुढं. तुम्हाला पुढं जायचंच कुठं? तिथंच मुंगायचंय तुम्हाला. आयुष्य झालं कमी आणि शरीर तयार झालं माणसाचं. याला माणूस कसा तयार झाला एका मिनिटात बनवूनच दाखवतो. एका मिनिटात बनवून दाखवतो, पुन्हा घोटाळा नाही. स्त्री संघ जर समती तिला झाला तर मुलगा होतो. नीट आहे का बरं का? स्त्री संघ जर समती तिला झाला तर मुलगा होतो, विषमती तिला झाला तर मुलगी होते, आणि आशु वेळेला झाला तर संतती खराब होते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोऱ्या नालायक का आला. तसं नाही, ते होणारच. माऊलीच्या भाषेत सांगू का? 9 अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा वणी बीज काढले निर्वारे भूमी पेरले. ते काय काही लोक म्हणतात माझ्या पोराला पक्वा शिकवायचं आहे. पक्वाद्यातच येडं निघलं. तू काय असं करतो? कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कथा कथा कोटरी आणतात. तू का कामातून गेला का? बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन आला. ती स्वयंवर करता कुठं? असं नाही चालत. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी काय उपयोग आहे का त्याचा महाराज? नाही 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 त्याला. आणि तुम्ही म्हणाले याला पुरावा आहे का महाराज? तुम्ही एवढं का म्हणून बोलले? पुलस्य नावाच्या ऋषीनं आशु वेळे संघ केलता तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आलता. आणि आदिती ऋषीनं पवित्र दिवशी संघ केलता तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता. आणि हिरण्यकशिपूने नारायण म्हणत संघ केलता तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता. शुद्ध बीज पोती, एक जाणकार माणसांसाठी 4 वाक्य सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले.
नारदा नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. खटवांग रायाला देव मिळवायला 1 तास लागला आणि भीमाला देव मिळवायला 1 क्षण लागला. गदाच फिकली नको मरू. ऐका आता माणूस तयार झाला माणूस तयार. त्याला काय काय दिलं एका मिनिटात बनवूनच दाखवतो माणूस. श्री संघ झाला. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता. चला गाड्या नाही चौथा लागला गेलो. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात बारीक आहे का लिहूनच घ्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. चौथ्या महिन्यात हस्ती येतात. हस्ती म्हणजे हाडं. 5व्या महिन्यामध्ये स्किन येते. स्किन म्हणजे चमडं. आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होती. त्याला अजिबात फायली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात पंपावरी सोडण्या. आणि जेवढे लोक बायकोला घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला जातात ना, ते बायको कधी पंपावर नेत नाही. पहा लांब उभी करतात. बायको नेत नाही पंपावर. का? पंपावर लिहिलेलं असतं ज्वलाग्रही पदार्थ जवळ माणसं रोडलाच बायको उभी करतात. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण आहे त्याचं स्मरण होतं. 9व्या अध्यायातली मातेच्या उदर कोरी पचून विष्टीच्या रात्री. आणि त्यालाच एक 13व्या अध्यायात अशीच ओवी आहे. मातेच्या उदर कोरी 2 ठिकाणी ओवी. 9व्या आहे आणि 13व्या. बाळ बाहेर येताना महिला म्हणलं तिथं आजीबाई लागते. आजीबाई दुसरंच काम नाही. बाळ बाहेर आलं का आजी काय करते, हातवाला करते गार पाण्यानं. करावा लागतो तो आणि असं शिपडावा लागतो. शिपडलं का ते कार्ट सावध होतं. ते म्हणते केव्हा म्हणजे मी काही करीन, तुला काय घ्यायला. मी आता बाहेर आलं आणि ते बाळ बाहेर आलं. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोडिया. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा. आणि बाळ जन्माला आलं. आजीनं मांडीवर घेतलं, त्याला नाव ठेवलं. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी. ते बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर ठेवलं, त्याला करोडो रुपयाचं शरीर मिळालं. हे एकदाच मिळेल, एकदाच मिळेल, एकदाच मिळेल, एकदाच मिळेल. मग ए देवा, जे एकदा मिळालंय सगळं कर रे, सगळं कर, सगळं कर देवा, सगळं कर देवा, सगळं कर देवा. पण हे नेऊ नको देवा अभंगाच्या दुसऱ्याच्या नको जाऊ दे Oh,
बाहेर आलंय, आजीनं मांडीवर घेतलंय, त्याला शरीर मिळालंय, फक्त एवढं जाऊ देऊ नको. कानाची धन्यता कीर्तन ऐकण्यात आहे, डोळ्याची धन्यता देवाचं रूप पाहण्यात आहे, आणि पायाची धन्यता तीर्थाला चालण्यात आहे, आणि हाताची धन्यता टाळी वाजवण्यात आहे. माझं एवढं, बाकी काय करायचं? सगळं राहिलं नाही. हा गेला, काय करायचं त्याला? काय करायचं काय त्याला? गाव इतकं सुंदर, सगळ्या सुविधा आहे गावात, फक्त त्या गावात माणसं राहते नाही. माऊलीची ओवी नव्या अध्यात ओस नगर, काय करायचं त्याचं? बाजरीचे कंस भरपूर वाढले, दाणा नाही, काय उपयोग त्याला? त्याचा काय उपयोग नाही. गाव बारीक असलं तरी चालेल, पण त्यात माणसं असावा, शरीर चांगलं ठेवा, बाकी सगळं गेलं तरी चालेल. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वाणीचा वापर वयामानाने करा. विशेषतः सुनबाई नावाचा प्राणी जरा नीट ऐका. तू काय तुझ्या बापाच्या घरून टेपो भर भांडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या लग्नाची एक तरी वस्तू नीट आहे का? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचा पाय म्हणून गेलाच होता, आणि सोफा सेट तर वाकेलच होता. तुम्ही कुणालाही बोला, बाहेर महिला मंडळ बोला तुम्ही, पण तुम्ही सासू सासऱ्यांना कधी बोलत जाऊ नका. खरं सांग का, त्यांना बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. त्यांचा तुमचा काय संबंध? संबंध काय? तुम्ही ज्याच्याशी लग्न केलं तो खिलारी तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही त्याला पाहिजे तसं वापरू शकता. त्याला भांडे घासायला लावा, कपड्याच्या घड्या घालायला लावा, धुणं, तो नाही म्हणला का? ते नाही म्हणलं का? पप्पा आपल्या घरात सकाळी आंघोळीला बम पप्पा पेटवतात का मम्मी ग? पप्पा या आपले भक्त खोटं बोलत नाही. हे इंदुरीकर भक्त आहे महाराज. ते रोजानं सुद्धा बसले नसते 11 वाजेपर्यंत. हे काय कीर्तनाची पोर आहेत का? हे 4 वेळा रिमोटचे चॅनल बदलवणारे फीट बसलेत का नाही? हे हीच